हाय हॅलो नमस्कार. मी अश्विनी स्वागत करते तुमचं आपल्या नवीन अशा व्हिडिओ ब्लॉगमध्ये. तर मी जे 11 मंगळवार केले होते ना, त्याचंच आज उद्यापन होतं आणि त्यासाठी सकाळी लवकर उठून देवाची छान अशी मी पूजा करून घेतली आणि त्यानंतर लगेच पूजासुद्धा मांडून घेतली. तर मला एका ताईंनी कमेंट केली होती की तुम्ही जी मंगळवारची पूजा करता ती कशी करता, हे आम्हाला पण दाखवा. आता बऱ्याचशा जणांचे यूट्यूब चॅनेलवर असतील व्हिडिओ, पण मी माझ्या साध्या पद्धतीने कशी पूजा केली किंवा करते याचासुद्धा मी एक सेपरेट व्हिडिओ बनवलेला आहे. तर तोसुद्धा लवकरच तुमच्यासोबत मी शेअर करणार आहे. जर अजूनपर्यंत आपल्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर नक्कीच सबस्क्राईब करा आणि हो, आपला व्हिडिओ स्किप न करता शेवटपर्यंत नक्कीच बघा. तर या इथे आहे ना, माझा जो डेली व्लॉग आहे ना तोच आहे आणि पूजेचा जो व्हिडिओ आहे तो दुसरा येणार आहे. तर या इथे सगळ्यात आधी मी खाली पीस अंथरून त्याच्यावर चौक काढून घेतला आणि त्यानंतरनं त्याच्यावर काळूबाईचा जो फोटो आहे ना तो ठेवला. तर आता तुमची तो फोटो असेल, मूर्ती असेल, जे काही असेल ते तुम्ही ठेवू शकता. त्यानंतरनं गणपती बाप्पांची पूजा केली, घंटीला पण हळदी कुंकू वाहिलं आणि त्यानंतरनं देवीला हळदी कुंकू लावलं. तर आता हळदी कुंकू हे दुसऱ्या बोटाने लावतात, पण मी मधल्या बोटाने सवय झाली त्याच्यामुळे लावून घेतलं आणि यानंतरनं जशी पूजा मी रोजची करते ना तशी मी पूजा मांडून घेतली. तर हे जे उद्यापन आहे ना ते मोठ्या म्हणजे चांगलं करतात असं पुरणपोळीचा स्वयंपाक वगैरे करून, पण मी आहे ना एकदम साध्या पद्धतीनेच केलं होतं. का तर म्हटलं हे उपवास आपण दरवर्षी करू शकतो, तर दरवर्षी म्हणजे पुढच्या वर्षी जसं मोठ्या पद्धतीने करता येईल तसं करता येईल. पण ह्यावेळेस माझ्या सासूबाई म्हटल्या की आज सासऱ्यांना अजून 2 महिने झालेले नाहीत, त्याच्यामुळे सवासणी घालता येणार नाही. त्याच्यामुळे म्हटलं ठीक आहे, फक्त ज्या बायका आल्या ना हळदी कुंकाला त्यांना खीर वगैरे देऊन मी त्यांची पूजा केली होती, ते पण तुम्हाला पुढे पाहायला मिळेलच. तर पूजा करून झाली आणि त्यानंतर रोजच्या प्रमाणे आपली स्वयंपाकाची गडबड. तर छान अशी ताजी ताजी वांगी आणि भोपळा आणला होता, तर वांग्याचीच भाजी करून घेतली आणि त्यानंतर चुलीवर भाकरी चालू होत्या तोपर्यंत मी धुणं धुतलं आणि दारात तर इतकी धूळ येते ना आणि कचरा पण तेवढाच येतो. तर या इथे आता स्वच्छ पाणी मारून आहे ना मी अंगण झाडून घेतलं आणि त्यानंतरनं चुलीवर भाकरी केल्या होत्या त्याच्यामुळे चूल चालू होती. तर लगेच मी त्याच्यावरनं डाळ शिजायला घातली. तर आता सुवासनी नव्हत्या घालायच्या, पण देवीला जो नैवेद्य आहे ना तो दाखवायचा होता, त्याच्यासाठी मग मी या इथे ना डाळ शिजायला घातली होती. तर आपली जी डाळ आहे ना ती छान अशी मी गूळ घालून परतून घेते. पण त्यातल्या त्यात झालं असं की चुलीपुढे भरपूर असं ऊन आलं आणि त्याच्यामुळे मग मी जी डाळ होती ना ती घरातच नेली आणि गॅसवर छान अशी परतून घेतली. आता ना कृष्णाला दवाखान्यात नेलं होतं, त्याच्यामुळे जेवढा होईल तेवढा मी स्वयंपाक आणि बाकीचं जे राहिलेलं काम आहे ना ते पटपट आवरण्याचा प्रयत्न करत होते. त्यातल्या त्यात म्हणजे सकाळची भांडी पण राहिली होती, ती पण घासून घेतली आणि त्यानंतरनं आमटीची तयारी केली. तर आता कृष्णासाठी मी फिक्की आमटी केली होती आणि त्यानंतरनं जे आपली रेग्युलरची आमटी आहे ना आपली, त्याच्यासाठीचा मसाला काढून घेतला. गुळवणी पण चुलीवर करून घेतली आणि भात पण एका साईडला शिजत होता. तर या इथे आता आमटीचा मसाला जो आहे ना तो चांगला परतून असा घेते आणि आमटी तयार करते. बऱ्याच वेळा मी आमटीची रेसिपी तुमच्यासोबत शेअर केलेली आहे. तर आता चूल तर विझली होती, पण जी कोळशाची शेगडी आहे ना ती चालू होती. तर त्याच्यावरच आमटी ठेवली आणि त्यानंतरनं पाटा वरोटा स्वच्छ धुवून मी पुरण वाटायला बसले होते. म्हटलं सासूबाई येईपर्यंत जेवढं होईल तेवढं पुरण वाटून घ्यावं. पुरण वाटण्यात आहे ना भरपूर असा टाईम जातो, मग बाकीची जी कामं आहेत ना ती तशीच राहून जातात. तर येथे ना मी 1-2 घाणे जे आहेत ना ते वाटून घेतले आणि मग त्या आल्यानंतरनं त्यांनी ते बाकीचं जे पुरण आहे ना ते वाटलं. डाळ थोडीच होती, अर्धा किलोच्या मापात, त्याच्यामुळे एवढं काही म्हणजे दोघींनी निम्म पुरण असं वाटून घेतलं. तोपर्यंत छान अशी आपली जी आमटी आहे ना ती पण उकळली होती.
तर आता आमटीला छान अशी तर्री आलेली आहे. तोपर्यंत कृष्णाचं पण आवरून झालं होतं, म्हणजे त्याला खायला वगैरे घातलं होतं आणि आता तळण जे आहे ना ते करून घेते. आता आमच्या इथे ना लागोपाठ 2-3 दिवस झाले तळलेले पदार्थ आहेत ना भरपूर असे होतात आहेत. त्यामुळे थोडंसंच मी जे तळण आहे ना ते तळलं होतं. त्यानंतर निवद असतो ना त्याला मेथीची भाजी तर लागतीच. तर मेथीची भाजी पण करून घेतली आणि त्यानंतर फक्त निवदापुरतेच जे नैवेद्य आहेत ना ते लाटले आणि आपले जे देवीला म्हणजे जी पूजा मांडली होती ना तिथे निवड ठेवण्यासाठी छोटीशी पोळी जी आहे ना ती करून घेतली आणि त्यानंतर लगेच खीर केली. कारण की जे मी उपवास धरलेत ना त्याला खिरीचा निवद हा लागतोच. तर त्यानंतर माझं पण आवरून घेतलं, कारण की सकाळपासून भरपूर असं कामातच वेळ जात होता आणि माझं आवरण्याकडे लक्षच दिलं नाही. मग सुवासिनी यायच्या होत्या हळदी कुंकूला, त्याच्यामुळे माझं आवरलं. नैवेद्य जे आहेत ना ते तयार करून घेतले आणि देवांना दाखवले. देवाचा पण दिवा म्हणजे दिवाबत्ती केली होती. दुपारचाच टाईम होता. खरं तर संध्याकाळच्याच सगळ्या सुवासिनी बोलवायच्या होत्या, पण संध्याकाळी असं होतं की कृष्णाची रडाईची घाई एकीकडे, कामाची घाई एकीकडे आणि आजकाल आहे ना पावसाचं वातावरण पण संध्याकाळचं होतं. मग जास्त करून बायका घरी म्हणजे असतात, पण मग कोण जास्त करून येत नाही, कारण की त्यांना त्यांची कामं असतात. आणि दुपारच्या पण सगळ्याजणी मला घरी सापडल्या, कारण की आता शेतात जायचा जो टायमिंग आहे ना तो सकाळचा झालेला आहे 8 ते 1 आणि 4 वाजता मग नंतरनं कोणाला जायचं ते जातात. तर यानंतरनं मी सगळ्या सुवासिनींचे आहेत ना पाय धुवून त्यांच्या पायाची पूजा केली, त्यांना हळदी कुंकू लावून प्रसाद दिला. तर आता सगळ्या जणी आहेत ना 11 जणी होत्या. मी म्हटलं घरी सगळ्या सापडतात की नाही, पण 11 जणींपेक्षा जास्त सुवासिनी सापडल्या असत्या. पण बऱ्याचशा जणी आहेत ना गावाला गेल्या होत्या, त्याच्यामुळे जेवढ्या होत्या ना तेवढ्या सगळ्या सुवासिनी आल्या होत्या आणि त्यानंतर त्यांना खीर प्रसाद म्हणून मी दिली. तर आता खीर देताना किंवा म्हणजे तो व्हिडिओ घेतला नाही, कारण की काही गडबडच इतकी झाली ना की बऱ्याच जणांना कोणाला यात्रेला जायचं होतं, कोणाला कुठं रानात जायचं होतं, पावसाचं वातावरण झालं आणि ज्यांना उपवास होता ना त्यांच्यासाठी मी चहा ठेवला आणि त्यानंतर सगळ्यांची मग ओटी भरली. तर आता सगळ्यांची सोबतच ओटी भरायची होती, पण बऱ्याचशा जणी अशा होत्या की त्यांना बाहेर जायचं होतं, त्याच्यामुळे मग म्हणजे गावाला जायचं होतं यात्रेसाठी, त्याच्यामुळे मग त्यांची सगळ्यात आधी ओटी भरली आणि मग राहिल्यांची नंतर ओटी भरली. तर बघा, हा जो पूर्ण व्हिडिओ आहे ना तुम्हाला मी म्हणजे पूजा कशी मांडली याचा पूर्ण व्हिडिओ मी नक्कीच तुमच्यासोबत शेअर करणारच आहे. तर आपल्या चॅनलचं सबस्क्राईब केला नसेल तर नक्कीच सबस्क्राईब करा. आता या इथे ना व्हिडिओ काढण्यासाठी साई नव्हता, कारण की तो मामाच्या गावाला गेलेला आहे. मग एक छोटी मुलगी होती ना तिनेच व्हिडिओ काढला आणि म्हणजे तिला असा व्यवस्थित काढता आला नाही, पण ठीक आहे, तिने छान असा काढण्याचा प्रयत्न केलेला आहे. मध्येच कृष्णाची पण लुडबुड चालू होती. त्याला ते मुरमुऱ्याचा मी सगळ्यांना प्रसाद दिलता ना तो त्याला खायचा होता. तर आता बायकांचं कसं असतं, सगळ्याजणी एकत्र आल्या म्हणजेच बडबड किंवा बोलणं चालणं तर चालूच असतं. त्यानंतर आहे ना आम्ही लगेच पोळ्या ज्या आहेत ना त्या करून घेतल्या, कारण की बाहेर आहे ना पावसाचं वातावरण झालं होतं. तर 2-3 पोळ्या केल्या आणि कृष्णा उठला, त्याच्यामुळे त्याच्या आजीने त्याला घेतला आणि त्यानंतर राहिलेल्या पोळ्या ज्या आहेत ना त्या मी करून घेतल्या. तर बघा, अशा पद्धतीने ना आपला आजचा छोटासाच व्हिडिओ होता. तुम्हाला जर आवडला असेल तर नक्कीच आपला चॅनेल लाईक करा, शेअर करा आणि हो, सबस्क्राईब करायला मात्र विसरू नका. तुम्हाला असेच आपल्या गावाकडचे छोटे व्हिडिओ रोज पाहायलाच मिळतील. तर चला, लवकरच आपण दुसऱ्या एका व्हिडिओमध्ये लवकरच भेटू. तोपर्यंत बाय बाय.